नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बालगोपाळ मित्रमंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने काळा चौकी येथील काळेवाडी परिसरात व्यायामप्रेमी स्वर्गीय रामचंद्र कडवे स्मृती 4 स्टेशन मशीनसह सुसज्ज व्यायामशाळेचे शानदार उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या व्यायामशाळेचा उपयोग येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना होईल आणि त्याचा मला जास्त आनंद आहे असं म्हणत लीलाधर चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. आपल्या व्यायामशाळेचा आम्हाला आयडियल ग्रुप मार्फत आम्हाला जो सहयोग करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. बरोबर आम्ही जेव्हा आमचे तरी 4 महिने आपण जी काय दिलेली आहे त्यामध्ये आम्हाला थोडं दिसून आलं की तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे. सर्व मुलीसाठी आम्हाला पण वाटलं की काहीतरी आपण यांच्यासाठी करायला पाहिजे. खरं म्हटलं तर आमचं बजेट अगोदर संपलेलं होतं तरी पण श्री नागरिकर सगळ्यांची धावपळ आणि वैभव पाहिली आणि बरोबर आपल्या सामाजिक जीवनासाठी त्यांची जी काही कळकळ आहे ती पाहिल्यावर आम्हालाही वाटतं की काहीतरी ते करावं. आणि बरोबर मला अतिशय आनंद होत आहे की आपण या ठिकाणी तिथे इंग्रजी करण्यासाठी त्या पोलीस आणि माझी काही टीम आहे आमची आयडियल ग्रुप हे गेली 60 वर्ष या क्षेत्रात कार्य करते आहे. आणि कार्य करताना त्यामध्ये ज्या काही आम्ही टीम उभा केलेल्या आहे. आज या क्षेत्रामध्ये शालेय या क्षेत्रामध्ये आमचं फार मोठी चळवळ आहे. त्यामध्ये आम्ही कबड्डी, क्रिकेट आणि बुद्धिबळ या 4 खेळांवर आम्ही गेली 5 वर्ष सातत्याने काम करतो. आणि त्यामध्ये आम्ही अंतापर्यंत कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि विविध उपक्रम आपण मुंबई शहरालाच नव्हे तर महाराष्ट्रभर आपण हे राबवलं आणि त्याचा देखील उपयोग तुमच्या येथील मुलांना आम्ही देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मुलांना आपण जर मोबाईलपासून दूर दिलं किंवा त्यांना काहीतरी आपण उपक्रम हातात दिलं, त्यांच्या हातात काही प्रोजेक्ट दिलं तर ते खरोखरच त्यामध्ये निष्णात होतात. त्यांना आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना जर पद्धतीची माहिती दिली म्हणून मी यांना सांगितलं की 4 स्टेशन म्हणजे ठीक आहे तुम्हाला हवं आहे आपण घेऊ, पण जास्तीत जास्त मुलांना आणि प्राथमिक व्यायामावरच भर द्या. जोर बैठका आणि सूर्यनमस्कार यावरच आपण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करू आणि त्यासाठी आपण तज्ज्ञ प्रशिक्षक या ठिकाणी आपण उपलब्ध करू की जेणेकरून ते जे काही व्यायाम करतील, जे जोर मारतील, बैठका मारतील किंवा सूर्यनमस्कार मारतील ते शास्त्रोक्त पद्धतीने मारतील की जेणेकरून त्यांची देहयष्टी शरीरयष्टी अतिशय चांगली होईल, बळकट होईल आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्याची त्याच्यामध्ये ताकद निर्माण होईल असं आपण या ठिकाणी करू. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की या ठिकाणी आपण 11 विभाग पुढच्या आठवड्यातच सुरू करू की जेणेकरून आपण आज आपल्या इकडे टॅलेंटेड मुलं आहेत. सर्व शालेय खेळाडू हे टॅलेंटेड आहेत, परंतु चॅम्पियन खेळाडूंवर त्यांना खेळण्याची संधीच मिळत नाही आणि ती संधी न मिळाल्यामुळे ते पहिल्या फेरीतच बाद होतात. शालेय उपक्रमात आम्ही गेली 10 वर्ष जेव्हा बघतोय की आपल्या इकडची गरीब तळागाळातील मुलं येतच नाही आहेत. ती पुढे आणण्यासाठी आपण या ठिकाणी आपण 2 महिन्यावर निश्चितच आपण प्रयत्न करू जेणेकरून आपले तज्ज्ञ कॅरम खेळाडू मिळतील की ते त्यांना माहिती आपण मार्गदर्शन करतील आणि त्यातून आपण शालेय खेळाडूंना देखील आपण एक कॅरम खेळाचा विभागाला तो चांगली चालना देऊ. मला वाटतं आपण या विभागामध्ये आपण मुलं व्यायामासाठी निश्चितच पुढे येतील आणि त्या आपण जास्तीत जास्त आधी बालगोपाळ मित्रमंडळाच्या सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासाठी आपण प्रयत्न जोरात करूया की जेणेकरून तुमचं मंडळाचे कार्यकर्ते सुदृढ झाले की आपण आणखी मोठा प्रचार आणि प्रसार सामाजिक करण्यासाठी करू. आणि मला खात्री आहे की आपण सर्व या ठिकाणी आम्हाला सहकार्य आणि तुम्हाला जे काही कमी पडेल ते आम्ही प्रयत्न निश्चितच करणार आहोत की ते देण्याचा प्रयत्न करू आणि आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा बालगोपाळ मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. फार चांगलं काम आपण या विभागामध्ये करत आहात. आपल्याला बजरंग प्रभू रामचंद्र आपल्याला पूर्ण ताकद देऊ ही माझं